2 दिवसापासून श्वेताताई व त्या परिसरातील शेतकरी बांधव सर्व शेतीचा रस्ता व्हावा आणि जमिनीचे जे वाढलेले दर आहेत महसूल तो कमी व्हावा यासाठी उपोषणाला बसलेले आहेत। तिसरा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे आणि जर शासनाने याची दखल नाही घेतली तर उद्यापासून ते पाणी पण त्याग करणार आहेत। आणि शासनाने हा पिंपळगाव हरेश्वरच्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, त्यांनी तो उपोषणाची वाट पाहायला नको होती, परंतु नाईलाज आहे, शासन हे झोपेचं सोंग घेतं तसं त्यांनी घ्यायला नको। हा जुना दरंडी रस्ता अतिशय खराब झालेला असून शेतकऱ्यांनी स्वखर्चाने याच्यावर दरवर्षी त्याच्यावर पैसा टाकून तात्पुरता दुरुस्ती करत होते, परंतु पावसाळ्यामध्ये तो रस्ता लगेच वाहून जायचा। त्याच्यामुळे शेतकरी किती दिवस आपला स्वतःचा खर्च करून ते रस्ता तयार करतील, कारण तो रस्ता मागच्या वेळेला रोजगार हमीच्या माध्यमातूनही तो रस्ता बनवला होता, परंतु तो त्या येणाऱ्या पावसाळ्यातच तो रस्ता वाहून गेला। कारण ही जमीन हा जो रस्ता आहे तो खोल आहे आणि पावसाळ्यामध्ये त्याच्यावर पूर्ण पाणी असतं, त्याच्यावरून बैलगाडी पायी चालणे हे कोणालाच शक्य नाही। अधिकाऱ्यांनी येऊन एखाद दिवस ते जाऊन दाखवावं त्यांनी त्या पाण्यातून, मग आपण सांगू की बा रस्ता कसा आहे म्हणून। त्याच्यावर ट्रॅक्टरच न्यावं लागतं आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टर नेऊ शकत नाही, शेवटी पर्यायाने त्यांना शेत विकायची पाळी येते। मी डॉक्टर शांतीलाल तेली, माझं शेत पण त्या रस्त्याला होतं, परंतु आमचं शेत ह्या कारणांमुळेच आम्हाला ते शेत विकावं लागलं। तरी सुद्धा स्वतःचे शेत त्या रस्त्यावर होते, पण बऱ्याच अडचणींमुळे आम्ही शेवटी ते शेत विकलं। तसेच शासनाचा 82ला वेगळा नंबर आणि महसूलला वेगळा नंबर रस्त्याला, असं कसं शक्य आहे? शासन एकच आहे। शासन एक असताना दोन त्यांच्या विभागांमध्ये वेगवेगळे नंबर कसे काय दिले जाऊ शकतात? त्यांचा आपसात ताळमेळ नाही का? शेतकरी जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत ते त्यांची वाट पाहतात। ह्या गोष्टी त्यांनी त्यांच्या लेवलला जेव्हा त्यांना कळाल्या किंवा कळवल्या त्याच वेळेला त्यांनी तिकडे प्रयत्न करून लगेच तो रस्त्याचा नंबर बदलायला पाहिजे होता, परंतु त्यांनी तसं न करता शेतकऱ्यांचा अंत पाहण्याचं ठरवलेलं आहे। शेतकऱ्यांना उपोषणाला बसवलेले आज 3रा दिवस आहे, फक्त पाण्यावरती शेतकरी बसलेले आहेत। त्यांनी त्यांचा म्हणजे संयमाचा बांध फुटायला नको त्या पद्धतीने त्यांनी शासनाने त्यांचे प्रतिनिधी पाठवून त्यांना योग्य ते रस्ता आणि महसूलचा जो आहे, तुमचा जर हायवे नाही आहे तर तुम्ही तिथून त्याचा कर कसा काय वसूल करू शकतात? आणि जर समजा एखाद्या शेतकऱ्यांनी त्याचा व्यवहार करताना जावं लागलं त्यांना वरती की बाई आमचा महसूलचा रस्ता नाही आहे, तर तिथं त्यांना पैसे द्यावे लागतात ते कमी करून आणण्यासाठी। म्हणजे सगळीकडून त्या शेतकऱ्याला मार आहे, एक तर रस्ता पण नाही आणि जर त्याचा व्यवहार झाला तर त्या तिकडे सुद्धा त्याला मार आहे। परवानगी आणायला खर्च वेळ पुष्कळ जातो। या अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा शासनाने अंत पाहू नये आणि त्वरित कारवाई करून रस्ता पूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा म्हणा डांबरी म्हणा कोणताही असो पण कायमस्वरूपी टिकणारा रस्ता त्यांनी बनवून द्यायला पाहिजे। आणि महसूलचे जे जास्तीचे चार्ज लागतात ते सुद्धा त्वरित कमी करायला पाहिजे अशी मी विनंती करतो शासनाला। आणि मी माझ्या या शेतकरी बसलेले आहेत त्या सर्वांना आमच्या तेली समाजाच्या वतीने आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पाठिंबा देतो, जाहीर पाठिंबा देतो आणि संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।